श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या बुधवारी म्हणजेच दिनांक 25 जून या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. तर पहा, हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी अमावस्या तिथी येते. या दिवशी चंद्र आकाशात अदृश्य राहतो आणि तो अंधार आणि आध्यात्मिक साधनाचे प्रतीक मानला जातो. धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अमावस्या तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हा दिवस पूर्वजांची शांती, ध्यान आणि साधनांसाठी योग्य आहे. अमावस्या शनिदेव, पितृदेव निवारण आणि देवी कालीच्या पूजेसाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करण्याचा सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तर्पण दान या दिवशी केले जाते. असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते मृत्यूलोकात येतात, म्हणजे पितृलोकातून मृत्यूलोकात येतात आणि या दिवशी त्यांना पितृलोकाचे दरवाजे हे उघडे असतात आणि पूर्वज त्यांच्या वंशजांनी केलेले दर्पण आणि दान हे स्वीकारतात. या दिवशी पूर्वजांच्या आत्म्यांना शांती आणि समाधान मिळते. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी ही 24 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि 25 जून रोजी सायंकाळी 4:01 वाजता ती समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार ही जी अमावस्या आहे तर ती 25 जून 2025 या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी वार आहे बुधवार. यामुळे आपल्याला व्रत, त्याचबरोबर जर अमावस्या तिथीचे काही उपाय, पूजा, सेवा जी करायची आहे तर ती 25 जून या दिवशी करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. ही एक वस्तू अमावस्येच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवली तर 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. त्याचबरोबर आपल्या ज्या कठीणातील कठीण इच्छा असतात त्या देखील पूर्ण होतात. आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. करोडोचे कर्ज जर आपल्यावर असतील ते सुद्धा फिटले जाते. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करता येणार आहे. तुम्हाला या पूर्ण दिवसामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. पिंपळ वृक्ष हे अतिशय महत्त्वाचं वृक्ष मानलं जातं. पिंपळ वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं. संपूर्ण स्वरूप हे भगवान विष्णूंचं मानलं जातं. अनेक आध्यात्मिक आणि धार्मिक कथा देखील पिंपळ वृक्षाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि माता लक्ष्मी ही पिंपळ वृक्षावरती अमावस्येच्या दिवशी विराजमान असते आणि त्यामुळेच खास करून पिंपळ वृक्षाची पूजा ही अमावस्येच्या दिवशी केली जाते. तसेच आपल्या पूर्वजांचा वास देखील पिंपळ वृक्षामध्ये असतो. तसेच पिंपळ वृक्षावरती शनिदेवांचा देखील वास असतो. जर आपण अमावस्येच्या दिवशी पूजा केली तर शनिदेवांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात. तर पहा, तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी काही करणं शक्य नाही झालं तरीसुद्धा चालेल, परंतु पिंपळ वृक्षाची पूजा ही तुम्हाला या दिवशी आवर्जून करायची आहे. हा एक उपाय जरी तुम्ही पूर्ण अमावस्येच्या दिवशी केला तरीसुद्धा तुम्हाला इतर कोणतेही उपाय करण्याची गरज लागणार नाही. तर पहा, जर आपल्या घरामध्ये पितृदोष असतील तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. आपल्या घरामध्ये पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातं. दारिद्र्य, गरिबी आपल्याला घरामध्ये जाणवते. मुलांची प्रगती होत नाही, धंद्यामध्ये प्रगती होत नाही, नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही. अशा बऱ्याच समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे निर्माण होतात. तसेच लग्नाच्या वयाची मुलं असतील तर त्यांचे विवाह जुळत नाही. अशा बऱ्याच समस्या ह्या पितृदोषामुळे निर्माण होतात.
तर पहा, तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ, गंगाजल या वस्तू टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा प्रभावी उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे. त्याचबरोबर थोडंसं गंगाजल तुमच्याकडे असेल तर ते टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा गुळाचा खडा देखील टाकायचा आहे आणि हे पाणी अशा पद्धतीने घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे. दिवा हा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा घेऊ शकता. जर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कोणतं तेल असेल ते तेल घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडीशी काळे तीळ किंवा मग पिवळी मोहरी तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीने हा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि हे पाणीसुद्धा घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला एका वाटीमध्ये सप्तधान्य घ्यायचं आहे, म्हणजे 7 प्रकारचं धान्य घ्यायचं आहे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, त्याचबरोबर तुम्ही मूग घेऊ शकता, चना डाळ, त्याचबरोबर जी मटकी असते ती. अशा पद्धतीने 7 प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे 7 प्रकारचं धान्य तुम्ही घेतल्यानंतर ते धान्य तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं असतील त्या दोन्हीही मुलांवरून तुम्हाला हे सप्तधान्य जे आहे तर ते 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत त्यांना पूर्व पश्चिम उभा करायचा आहे आणि नंतर उभा न करता बसवायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रत्येकावर, म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढे बी सदस्य असतील प्रत्येकावरून हे धान्य तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल त्यावरून, वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यावरून, जे कर्ते पुरुष आहेत त्यांच्यावरून, अगदी स्वतःवरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे उतरवलेलं धान्य, त्याचबरोबर तो दिवा आणि तो तांब्याचा कलश घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा असाच खाली तुम्हाला ठेवायचा नाही, त्याखाली एखादं पान ठेवा किंवा मग फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवला तरी चालेल. तर अशा पद्धतीने दिवा ठेवायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर तुम्हाला जे पाणी घेऊन गेलेलं आहात ते पाणी तुम्हाला गोलाकार पद्धतीने पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर जे काही सप्तधान्य तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे. तुम्हाला तिथेच बसून नमस्कार करायचा आहे. तुमची जे काही अडीअडचणी आहेत त्या सांगायच्या आहेत. पितरांचं स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुमची जे काही इडापिडा असेल, जे संकट अडचणी असतील ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यासाठी आव्हान करायचं आहे आणि जे काही तुम्ही तुमच्या अडीअडचणी आहेत, संकट असतील, इच्छा असतील त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. आणि पहा, तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्व पूजा करून झाल्यानंतर 11 पिंपळाची पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत. आणि पहा, ज्यावेळेस तुम्ही हे पानं तोडणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्या झाडाची क्षमा मागायची आहे. कशासाठी तुम्ही हे घेऊन चाललेला आहात ते तुम्हाला सांगायचं आहे, प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच हे पानं तोडायचे आहेत. घरी आल्यानंतर स्वच्छ पुसायची आहेत, धुवायचे आहेत आणि त्याची एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुम्हाला हनुमानांच्या गळ्यामध्ये घालायची. जर अमावस्येच्या दिवशी आपण हनुमानांना काळे उडीद, त्याचबरोबर पिंपळाची पानं हे जर अर्पण केलं तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं. तसेच एक नारळ देखील तुम्हाला या दिवशी हनुमानांना अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय देखील तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.